नमस्कार मित्रांनो, आज आपण स्लॅबचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर स्लॅबचा पहिला प्रॉब्लेम आहे आरसीसी रूफ स्लॅब. ओव्हरऑल साईज 6500 mm. ओव्हरऑल साईज किती याची? 6500 mm. हा, ओव्हरऑल साईज आहे 6500 mm इंटू 3000 mm. थिकनेस आहे मित्रांनो 150 mm. इज प्रोव्हाइडेड विथ 12 mm डायमीटर मेन बार्स. मेन बार्स अल्टरनेटली म्हणजे एका साईडला भेटून. आलं लक्षात? म्हणून तुम्ही ज्यावेळेस 0.42 डी इंटू 2 घ्यायचा बीमच्या वेळेस, तर यावेळेस 0.42 इंटू डी इंटू फक्त 1च घ्यायचं, म्हणजे 0.42 डीच घ्यायचं. आलं लक्षात? नंतर प्लेस 150 mm क्रॉस सेक्शन द डिस्ट्रीब्युशन बार. हे जे आहेत मित्रांनो, हे डिस्ट्रीब्युशन बार. हे जे बार कोणते आहेत? हे डिस्ट्रीब्युशन बार. हे बार कोणते असते? जे मोठे असते ना लॉंगर स्पॅनला. जर तुम्हाला मी एक व्हिडिओ मध्ये दाखवतो, लॉंगर स्पॅनला जे असते ते कोणते असते? डिस्ट्रीब्युशन. आणि हे जे कोणते ते मेन बार. समजलं? शॉर्टर स्पॅनला जे असते ते मेन बार असते. आलं लक्षात? शॉर्टर स्पॅनला मेन बार आणि लॉंगर स्पॅनला डिस्ट्रीब्युशन बार. तर बघा, आता काय करायचं आपल्याला? बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं आहे. स्टील क्वांटिटी काढायची. सगळ्यात पहिले आपण टोटल लेंथ काढणार. टोटल लेंथ ऑफ मेन बार. आता मेन बार म्हणजेच आपल्याकडे बेंड बार. मेन बार कोणता? आपला बेंड बार. तर मग फॉर्म्युला काय मित्रांनो? TL मायनस 2C प्लस 18 डायमीटर प्लस 0.42 डी. तर टोटल लेंथ किती मित्रांनो? टोटल लेंथ घ्यायची. आता टोटल लेंथ इकडे बघा. मेन बार, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असलं तर इकडे लक्ष द्यायचं. इकडे बघा मित्रांनो, मेन बारची लेंथ ही राहील ना, म्हणजे किती राहील? 3000. म्हणजे किती राहील? 3000. मेन बारची लेंथ किती काढतात? 3000. मायनस 2 कव्हर कितीचं आहे? 15चं कव्हर घ्यायचं. प्लस 18 डायमीटर किती मित्रांनो? मेन बारचं डायमीटर आहे 12 प्लस 0.42 डी. डी कसं घ्यायचं? थिकनेस दिलेली मित्रांनो 150. त्यातून कव्हर मायनस करायचं. 2 गुणिले 15 किती येतं? ते 120. किती येतं मित्रांनो? ते 120. सांगा किती येतं? लेंथ ऑफ मेन बार 3236.4 mm म्हणजेच 3.236 मीटर. हा, हे झालं. नंतर नंबर ऑफ मेन बार. नंबर ऑफ मेन बार. नंबर ऑफ मेन बार. आता नंबर ऑफ मेन बार्स काय फॉर्म्युला राहील मित्रांनो? TL मायनस 2C अपॉन स्पेसिंग. TL मायनस 2C अपॉन स्पेसिंग प्लस 1. तर TL टोटल लेंथ घेताना बघा, आता तुम्ही जे मेन बार आहे, हा, तुम्ही जे मेन बार आहे मित्रांनो, मेन बार जे असे स्पेस केलेले. लक्षात? नंबर ऑफ मेन बार साठी लेंथ ही लागेल ना तुम्हाला? नंबर ऑफ मेन बार साठी लेंथ कुठची लागेल? ही लागेल का? नाही. ह्याच्यावर प्लेस करणार आहे तुम्ही. मग नंबर ऑफ मेन बार साठी लेंथ लागेल तुम्हाला 6500. नंबर ऑफ मेन बार साठी लेंथ किती राहील? 6500. म्हणजे उलटी घेत असते. डिस्ट्रीब्युशन बार साठी 3000, याच्यासाठी 6500. 2 इंटू कव्हर 15. आपण स्पेसिंग दिलेली आहे का मित्रांनो? किती दिलेली स्पेसिंग? 150. 150 आहे का 200 आहे? 200. बघा मित्रांनो, हा, 150 दिलेली. अल्टरनेटिव्ह बार साठी 150 आणि याच्यासाठी 200. दोघांसाठी वेगवेगळी दिलेली. प्लस 1 याच्यासाठी 150 किती येतं? 44.13 म्हणजेच 45 बार्स. 45 बार वापरता तुम्ही. खूप सोपं आहे. नंतर आता टोटल नंबर ऑफ मेन बार झालं की डिस्ट्रीब्युशन बार. टोटल नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. डिस्ट्रीब्युशन बार. बार. टोटल नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. सॉरी, टोटल लेंथ ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. टोटल लेंथ ऑफ डिस्ट्रीब्युशन बार. टोटल लेंथ ऑफ डिस्ट्रीब्युशन बार पहिले काढू.
टोटल लेंथ ऑफ डिस्ट्रीब्युशन बार काढण्यासाठी TL मायनस 2C प्लस 18 डायमीटर. टोटल लेंथ किती आहे 6500 मायनस 2 इंटू 15 प्लस 18 इंटू डायमीटर किती डिस्ट्रीब्युशन बारचा 6 किती येतं मित्रांनो हे किती येतं फास्ट सांगा 6578 mm म्हणजे 6.578 मीटर 6.578 मीटर. नंतर नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार TL मायनस 2C अपॉन स्पेसिंग प्लस 1 TL हे 3000 घ्यायचं आता याच्यासाठी मायनस 2 इंटू 15 डिवायडेड बाय स्पेसिंग किती आहे 200 प्लस 1 किती येतं मित्रांनो हे 19.85 ना 19.85 15.85 प्लस 4 करावं लागतं मित्रांनो 4 का करते तुम्हाला सांगतो मी आलं लक्षात 19.85 म्हणजेच 20 घेऊन टाकायचं 20 नंबर्स प्लस 4 का करते त्यासाठी तुम्हाला एक इमेज दाखवतो मी बघा मित्रांनो हे पहा तुम्हाला मी इमेज मध्ये दाखवतो इकडे लक्ष द्या हे जे लॉंग आहे ते डिस्ट्रीब्युशन बार आहे ते मेन बारच्या वरी आहे हा तर काय होतं इथं 4 काय ऍड केले हे जे वरचे जे सपोर्ट जे असते ना वरचे ते 2 आणि 2 धरलेत त्यांनी लक्षात इकडे वरचे सपोर्टचे जे आहेत हे याच्यावरचे ते क्रँकला सपोर्ट करते हे जे बेंटअप बार असते त्याला सपोर्ट करण्यासाठी 2 आणि 2 धरलेत लक्षात ते धरले नाही धरले तरी चालतं तुम्ही प्रॉब्लेमला आणि हे क्रँकड बार म्हणजेच बेंटअप बार हे क्रँकड बार म्हणजे बेंटअप बार खालचे हे वाले हा आणि जे असे बार आहेत ते मेन बार सॉरी डिस्ट्रीब्युशन बार आलं लक्षात हा तर बघा मित्रांनो तर आता आपलं नेक्स्ट आहे हे झालं 20 नंबर्स आता काय बनायचं आपल्याला बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं बार बेंडिंग शेड्यूल साठी पुन्हा आपल्याला टेबल बनवावं लागेल मित्रांनो तर टेबल बघा मित्रांनो सिरियल नंबर 2 आहेत आपल्याकडे इथं मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार हा शेप्स हा मेन बारचा डिस्ट्रीब्युशन बारचा शेप काढायचा हे बेंटअप असते एका साईडला तर बेंटअप काढायचं आणि हा डिस्ट्रीब्युशन बार किती नंबरचे 45 आणि हे किती आलेत आपले डिस्ट्रीब्युशन बार किती आपले मेन बार किती आलेत 45 आणि डिस्ट्रीब्युशन बार किती आलेत 20 लेंथ सांगा लेंथ किती आलेली आपली 3.2364 आणि ही लेंथ किती आलेली आहे 6 पॉईंट डिस्ट्रीब्युशन बारची 6 पॉईंट आलेली ना 578 हा तर टोटल लेंथ कशी काढतात नंबर ऑफ बार्स इंटू हे सांगा किती येतं फास्ट याची 145 पॉईंट येते का 145.638 आणि याची किती येते 131.56 डायमीटरचा स्क्वेअर मेन बारचं डायमीटर किती रे 12 म्हणजे 0.89 आणि याचं डिस्ट्रीब्युशन बारचं 6 0.22 हा तर टोटल वेट कसं काढायचं मित्रांनो टोटल लेंथ इंटू वेट तर हे येतं 129.456 केजी नंतर हे येतं 29.235 तर टोटल वेट किती येईल मित्रांनो 158.69 केजी लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम बघू मित्रांनो
बघा मित्रांनो, आता कन्सेप्ट क्लिअर झालेली असते तुमची. आता दुसरा प्रॉब्लेम फास्ट करूया आपण. डिस्ट्रीब्युशन बार, हा, नंतर मेन बार्स, हा. आता बघा मित्रांनो, याची लेंथ किती आहे? 6600 आणि याची लेंथ किती आहे? 2200. तर आता थिकनेस 150 दिलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं? टोटल लेंथ ऑफ मेन बार. तर टोटल लेंथ ऑफ मेन बार मध्ये TL-2C प्लस 18 डायमीटर प्लस 0.42D. इथं इंटू 2 काउंट नाही घेणार, कारण की एकाच ठिकाणी बेल्टअप आहे. तर टोटल लेंथ किती आहे मित्रांनो? टोटल लेंथ 2200. 2200 मायनस 2 इंटू कव्हर कितीचं घ्यायचं? जर दिलं नसेल तर 15चं कव्हर घ्यायचं स्लॅबला. 15चं दिलेलं आहे. 15 दिलेलं आहे प्लस 18 इंटू मेन बारचं डायमीटर किती दिलेलं आहे? मेन बारचं डायमीटर आहे 12 mm प्लस 0.42. हे पहा मित्रांनो, थिकनेस 150 मायनस 15 इंटू 2चं कव्हर म्हणजे 130. 130 mm. 130 किती येतं टोटल लेंथ? टोटल लेंथ किती आहे सांगा फास्ट. किती? 244 2440 244.6 म्हणजे 2.440 मीटर. हा, नंतर नंबर ऑफ मेन बार किती? TL-2C अपॉन स्पेसिंग प्लस काय? हा हा हा, सॉरी हे 120 किती येतं मग उत्तर? 120. कितना आएगा ये? 2436.mm म्हणजेच 2.436 मीटर. हा, TL टोटल लेंथ किती आहे? आता इथं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, मागच्याच प्रॉब्लेम मध्ये ही घ्यायची 6600 काउंट घ्यायची, ते पण सांगितलं. 2 इंटू 15 प्लस स्पेसिंग 150 ची दिलेली आहे ना, 150 प्लस 1 किती येतं हे? 44.32 म्हणजेच 45 नंबर्स. नंतर डिस्ट्रीब्युशन बार लेंथ. डिस्ट्रीब्युशन बारची लेंथ काढण्यासाठी लेंथ TL-2C प्लस 18 डायमीटर. TL किती आहे? 6600 मायनस 2 इंटू 15 प्लस 18 इंटू 6. डिस्ट्रीब्युशन बारचं डायमीटर किती दिलेलं आहे? 6. सांगा फास्ट किती येतं? 6678. 6678. 6.678. हा, 6.678 मीटर. 6.678 मीटर. हा, झालं. आता काय करता? नेक्स्ट. जर तुम्ही ते नाही घेतलं तरी चालतं मित्रांनो. 4 जे सपोर्टचे जे डिस्ट्रीब्युशन बार आहे ते दाखवा, नाही दाखवा तुमची मर्जी. हा, दाखवून दिलं तर चांगली गोष्ट आहे. हा, तर आता बघा, वाटलंच लिहायचं 4 सपोर्ट बारचं तिथं लिहून दाखवायचं. हा, तर आता बघा डिस्ट्रीब्युशन लेंथ लिहिलं. आता या प्रॉब्लेम मध्ये पर्टिक्युलरली त्यांनी घेतलेलं नाहीये. आलं लक्षात? तुम्हाला ते क्लिअर करून टाकतो. बघा डिस्ट्रीब्युशन. आता नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार मित्रांनो
नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार हा नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार मध्ये नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन बार हा TL मायनस 2C डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1 हा टोटल लेंथ उलटी घ्यायची याच्यात 3000 किती 3000 आहे ना किती आहे 3000 आहे ना 2200 पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये 2200 2 इंटू 15 प्लस 1 हा स्पेसिंग किती आहे 200 किती येतं बघा मित्रांनो डिस्ट्रीब्युशन बार 11.85 प्लस 4 करून टाकू आपण ते ह्याचे हा नंतर किती येते ते 16 नंबर्स हा हे झाले 16 नंबर्स डिस्ट्रीब्युशन बार मग आता काय करायचं बार बिल्डिंग शेड्यूल तयार करायचं मित्रांनो बघा मित्रांनो सिरियल नंबर 1 आणि 2 डिस्क्रिप्शन मेन बार डिस्ट्रीब्युशन बार हा शेप्स मेन बार एका एका साईडला बिल्डअप काढायचा नंतर नंतर डिस्ट्रीब्युशन बार असे काढून टाकायचे हा तर बघा काय याच्यात किती क्वांटिटी आहे नंबर ऑफ बार्स किती आहे हा नंबर ऑफ बार्स किती आहे 45 नंतर हे किती आहे 16 हा नंतर डायमीटर किती आहे स्टिरपचं 6 आहे याचं 12 आहे हा याचं मग 0.289 हे 0.22 हा नंतर हे किती आहे तर लेंथ किती आहे मित्रांनो 2.436 आणि ह्याची किती आहे 6.678 टोटल वेट काढा टोटल लेंथ काढा पहिले 109.64 आणि याची सांगा याची वेगळी आपली कारण की आपण 106.848 हा आता याचा आणि याचा गुणाकार करा 5 सांगा टोटल वेट सांगा फास्ट 106.64 इंटू 0.89 97.57 आणि याचं 23.46 टोटल वेट किती येतं 121.04 kg एवढं आपल्याला मटेरियल लागतं लक्षात धन्यवाद मित्रांनो आज पुरतं एवढं बस झालं